नमस्कार, मी निरंजन कदम. राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारीसाठी जे आपण ऑडिओ करतो आहे त्याच्यामध्ये ही GS पेपर 2साठीची ऑडिओ आहे. GS पेपर 2 जो सर्वाधिक स्कोरिंग विषयापैकी एक समजला जातो. HRD आणि पॉलिटी जो पेपर 2 आहे याला भरपूर मार्क येतात. तर ह्या पेपर संदर्भात आपण आता यामध्ये थोडंसं डिस्कस करू. यामध्ये 2 पार्ट, पॉलिटी पार्ट 1, पॉलिटी पार्ट 2. पार्ट 1 असा पार्ट जो आपण प्रिलिम्सला सुद्धा वाचलेला असतो. लक्ष्मीकांतचं जे पॉलिटीचं पुस्तक आहे किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्यात कवर होणारा सगळा पार्ट. याच्यामध्ये साधारण डिस्ट्रीब्युशन मार्कांचं बघितलं तर साधारण निम्मे आहे असं म्हणू शकतो किंवा थोडंसं जास्तीचं पोर्शन आहे पार्ट 1चं. आपण एक 85-90 प्रश्नांपर्यंत ह्या लक्ष्मीकांतच्या किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकांच्या बेसिसवर नक्की जाऊ शकतो. फक्त एक आहे की पैकीच्या पैकी मार्क आपल्याला ह्यात मिळतात का हे थोडंसं आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. मिळत नसेल तर तयारी केली पाहिजे, कारण जवळपास पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची कॅपॅसिटी आपल्याला अख्ख्या या पेपरसाठी म्हणून बाळगावी लागते. कारण पूर्ण निगेटिव्ह मार्किंग कॅल्क्युलेशन करून आपला स्कोअर जो आहे तो 100+ आपल्याला ठेवायचा असतो. 105-110पर्यंत आपल्याला स्कोअर न्यायचा असतो या पेपरला. तर तयारीसाठी संदर्भ ग्रंथ जे आहेत ते लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे जे तुम्ही वापरलं असेल ते. आता याच्यामध्ये बदल करू नका. म्हणजे मी कोळंबे सरांचं पुस्तक प्रीला वापरलं आहे, पण आता सगळेजण म्हणतात मेन्सला लक्ष्मीकांतचं पुस्तक पाहिजे, मग ते मी वापरू का, असं काही करू नका. कारण नवीन पुस्तक वाचणं तर तुम्हाला होणार नाही. कोळंबे सरांचं पुस्तक कंटिन्यू ठेवा. सोबत जे चॅप्टर त्यामध्ये नाहीत ते मात्र तुम्हाला दुसऱ्या पुस्तकातून, मग ते लक्ष्मीकांतचं का असेना त्याच्यातून तुम्हाला ते करावे लागतं. हे झालं तुमच्या अशा पॉलिटी भागासाठी की जे प्रीला होतं. आता राहिलेले जे पोर्शन्स आहेत त्यामध्ये एक तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक असणार आहे गव्हर्नन्स पुस्तक लक्ष्मीकांतचं. गव्हर्नन्स इन इंडिया लक्ष्मीकांत मराठीमध्येही आहे आणि इंग्रजीमध्ये आहे. पॉलिटीचं जे इंडियन पॉलिटी पुस्तक आहे तेही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहे. मराठीमध्ये के सागर प्रकाशनाचं भाषांतर आहे, चांगलं भाषांतर आहे. तुम्ही मराठीतही वापरू शकता, असं काहीही नाही की मग इंग्रजीतच वापरलं पाहिजे किंवा उलटही नाही. गव्हर्नन्सही तेच. पूर्ण पुस्तक वाचायचं नाही गव्हर्नन्सचं. आपल्याला चॅप्टर 3 पासून चॅप्टर 8पर्यंत त्या सिलेबस त्या ज्या पुस्तकातले जे चॅप्टर्स आहेत त्यानुसार बोलतो आहे. चॅप्टर 3 ते चॅप्टर 8 एवढे चॅप्टर आपल्याला वाचायचे आहेत सिलेबस पॉईंटनुसार. तर त्याच्यामधून आपल्याला कवर होणारे पॉईंट्स कुठले आहेत तर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटपासून ते अगदी जिल्हा स्तरावरचं प्रशासनाचं ते होतं. त्याच्यानंतर ट्रेनिंग जे आहे पर्सनल ट्रेनिंग तो चॅप्टर आहे आपल्याला एक, म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा वगैरे हे जे घटक आहेत तो एक चॅप्टर त्याच्यामध्ये कवर होतो. फायनान्स ॲडमिनिस्ट्रेशनच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये कवर होतं. ते सगळ्या चॅप्टर 3 ते 8 हे गव्हर्नन्सच्या पुस्तकातून तुम्ही कंपल्सरी करावं. याला पर्याय शोधत बसू नये की एक दुसरं काही कशामध्ये तरी थोडंफार दिलं आहे युनिकच्या पुस्तकामध्ये दिलं आहे ते वापरायचे, पण ह्याला पर्याय शोधू नका. ह्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळण्यासाठी मदत होऊ शकते. हे 2 पुस्तकं तुम्हाला आता इथं वापरायची आहेत. याच्या व्यतिरिक्त पंचायत राजचा जो घटक आहे, तर जर तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक किंवा कुठलंही एक पंचायत राजसाठीचं सेपरेट पुस्तक कुठल्या दुसऱ्या परीक्षेसाठी म्हणून केलं असेल आधी किंवा राज्यसेवेसाठी म्हणून केलं असेल तर ते कंटिन्यू करा. आणि जर तसं नसेल केलेलं तर तुम्ही लक्ष्मीकांतच्या पुस्तकात जी काही माहिती दिली ती कोळंबे सरांचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत, म्हणजे एक 73-74 घटना दुरुस्ती कवर करणारं आणि महाराष्ट्रातील पंचायत राज कवर करणारं. तर तेवढ्याच्या वर सुद्धा तुम्ही रिलाय राहू शकता जुने प्रश्न त्याला जर जोडून घेतलेत तर तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला आधी वाचलेलं नसेल आणि एक नवं पुस्तक वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू शकता, कारण प्रश्नांची संख्या साधारण 15 ते 20 असते याच्यावर, पण रिपीटेड प्रश्न भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही इंटेलेक्च्युअल गेसिंगनं कमी करू शकता. म्हणजे तुमचं जे काही वाचायचं मटेरियल ते कमी करू शकता पंचायत राजला. पुढचं युनिकचं जे पुस्तक आहे, जे त्याला युनिक भाग 2 असं पुस्तक आपल्याला आधी म्हणायचो आपण, आता त्यांनी एकत्रित आवृत्ती केली आहे भाग 2 आणि भाग 1ची. तर ते जे पुस्तक आहे त्याचा एक वापर तुम्हाला करावा लागेल. त्याचा वापर कुठल्या चॅप्टरसाठी करायचा आहे. सिलेबसमध्ये साधारण
6व्या पॉईंटपासून, म्हणजे 5वा पॉईंटच आहे बहुधा, शिक्षण पद्धती हा पॉईंट आहे, 6वा पॉईंट. तिथून पुढचे सगळे पॉईंट त्यात पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर शिक्षण पद्धतीचा चॅप्टर जरी आपण HRHRDमध्ये जरी वाचलेला असला तरीसुद्धा इकडे पुन्हा युनिकच्या पुस्तकातून नक्की वाचा. कारण आहे की मायन्यूट बदल आहेत आणि त्याच्यावर प्रश्न आयोगात विचारलेले आहेत पॉलिटीच्या पेपरमध्ये थोडेसे वेगळे. तर त्या युनिकच्या पुस्तकातून शिक्षण पद्धती हा चॅप्टर पण वाचा आणि तिथून पुढचे सगळे चॅप्टर किमान वाचून तरी घ्या. म्हणजे आता बघा की तुम्ही गव्हर्नन्सचं पुस्तक वाचलेलं आहे, तर मग पब्लिक सर्व्हिसेस या चॅप्टरसाठी पुन्हा युनिकमधून वाचायचं का? हो, वाचायचं. कारण थोडंफार चेंजेस आहेत, थोडंफार अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप होऊ शकते, म्हणून ते सुद्धा याच्यातूनही वाचायचं. पण मी आता सध्या संदर्भ ग्रंथ सांगतो आहे, मग एकदा झालं की त्याच्यावर कसे वाचायची त्याची पद्धत पण बोलू आपण. तर सगळे चॅप्टर वाचा तुम्ही. भाग 2 जो आहे त्या पुस्तकातलं, मोठं पुस्तक आहे ते आता युनिकचं, त्यातले शिक्षण पद्धतीपासून पुढचे सगळे चॅप्टर नक्की वाचा कायद्यांसहित. आता कायद्यांसाठी PDF वाचायचे आहेत आपल्याला, जेवढे कायदे आहेत. आता पहिले कायदे आणि आता नवीन ॲड केलेले कायदे, नवीन जो 20चा सिलेबस आहे तो 1-2 कायदे नव्याने ॲड केले. एक कायदा मला वाटतं काढून टाकला आहे, पेपर 3ला वगैरे असं केले त्यांनी. तर जे कायद्यांचे PDF आहेत, ओरिजिनल PDF, इंग्रजी किंवा मराठी तुमच्या कम्फर्टनुसार घ्या. इंग्रजीत कम्फर्टेबल असाल तर इंग्रजीतच घ्या. तर त्या PDF मिळवणे, अपडेटेड PDF मिळवणे, कारण अमेंडेड PDF आपल्याला गरजेचे असतात. नव्या सिलेबसनुसार अमेंडेडच आपल्याला ॲड केलेत कायदे सगळे. तर ते तुम्ही PDF मिळवायच्या आणि त्यातून नोट्स काढून घ्यायच्या अगदी शॉर्टमध्ये. तर ह्या पद्धतीने तुम्ही वाचा. फक्त त्या कायद्याचं थोडंसं बेसिकमध्ये समजावून सांगण्याच्या पद्धतीत असल्यामुळे युनिकच्या पुस्तकातून तुम्ही ते वाचून घेतलं तर तुम्हाला एक ब्रॉडली ते नेमकं काय म्हणायचं आहे, काय याच्यामध्ये दिलं आहे ते कळेल तुम्हाला. आणि PDFमध्ये एक्झॅक्ट लँग्वेज तुम्हाला लक्षात येईल त्याची. कारण प्रश्न तसे असतात, म्हणजे एक्झॅक्ट त्याच भाषेमध्ये प्रश्न असतात. ती भाषा माहीत नसेल तर आपला प्रश्न चुकण्याची शक्यता असते, म्हणून PDF. ते हे झालं कायद्यांचं. याच्या व्यतिरिक्त कुठला भाग सिलेबसमधला राहिलेला नाही. फक्त आता एक राहिलेले घटक आहे की नव्याने काही पॉईंट ॲड केले त्यांनी, जसं की जमीन महसूल संहिता. तर याच्यासाठी काय वाचू हा बऱ्याच जणांना आता प्रश्न पडलेला आहे. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जमीन महसूल संहिता जी 66 दिली आहे, टायटल जरी तसं असलं तरी ती अख्खी संहिता आपल्याला नाही आहे. 350 वगैरे कलम आहेत वाटतं त्यामध्ये, तेवढे आपल्याला नाही आहे. आपल्याला स्पेसिफाईड पॉईंट्स आहेत. त्या चॅप्टरचं नाव जरी तसं असलं तरी पुढे स्पेसिफाईड टाईप्स म्हणजे नावं दिलेली आहेत. जमिनीचं वर्गीकरण, त्याचे प्रकार, ह्या टाईप. तर तेवढेच मुद्दे आपल्याला करायचे. आता इंटरनेटहून करणं हा एक पर्याय आहे, किंवा त्याची PDF मिळवून त्याच्यामधून तेवढे स्पेसिफाईड कलम करणे हा एक पर्याय आहे. तर याच्यासाठी म्हणून मी थोडंसं एक वेगळा पर्याय तुम्हाला सुचवते या ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त काही घटक आहेत, भारतीय प्रशासनाचा उगम, त्याची जडणघडण वगैरे, हे गव्हर्नन्समध्ये बऱ्यापैकी कवर होतं, तरीही तुम्हाला थोडंसं नवीन सिलेबसमध्ये ॲड केल्यासारखं वाटत असेल ते. तर ह्याच्यासाठी म्हणून आता जे आपण एरवी कुठल्याही पेपरला आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं कुठलं तरी पुस्तक वापरायचं आहे. तर पेपर 2साठी विश्लेषणासाठी, म्हणजे प्रश्न विश्लेषण, याच्यासाठी तुमच्याकडे जर जुनं कुठलं पुस्तक नसेल किंवा असेल, दोन्हीपैकी एक असेल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला असेल तर डू कंटिन्यू इट. हे जे बाकीचे टॉपिक्स आहेत ते तुम्ही कुठून तरी नेटवरून वगैरे प्रॉपरली करून घ्या, किंवा तुमच्या एखाद्या मित्राकडे दुसऱ्या कोणाच्या क्लासेसच्या नोट्स किंवा कुठल्या दुसऱ्या पुस्तकातलं असेल तर ते तुम्ही तुमच्याकडे जमा करून घ्या. हे तुम्ही करू शकता. दुसरा पर्याय असा आहे की जर तुम्ही विश्लेषणासाठी म्हणून आत्ता नव्यानेच सक्सेस अकॅडमीचं एक पुस्तक आलेलं आहे, दिलीप खाटेकर सरांचं, जे पुस्तक आपण HRHRDला वापरतो सगळेजण, आणि त्याच्यामध्ये जसं प्रश्न विश्लेषण आणि नोट्स या फॉर्मॅटमध्ये पुस्तक आहे. सेम HRHRDचं जे पेपर 3चं पुस्तक आहे सक्सेस अकॅडमीचं, तसंच पुस्तक पेपर 2साठी आलेलं आहे मार्केटला. तर ते पुस्तक तुम्ही जर व्यवस्थित वापरलं तर त्याचे फायदे काय की तुमचा विश्लेषणाचा प्रश्न सुटेल तिथे. दुसऱ्या कुठल्या प्रकाशनाचं विश्लेषण वापरण्याची गरज पडणार नाही. तिथल्या तिथे ते प्रश्नांचं स्पष्टीकरण, विश्लेषण त्यात दिलेलं आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे सक्सेसच्या HRHRDच्या पुस्तकात फार डेटा दिलेला नाही, पण एक्झॅक्ट त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर तसंच या पुस्तकातही दिलेलं असणार आहे. दुसरं त्याचा फायदा असा मला वाटतो की हे जे रँडम टॉपिक आता नव्याने ॲड केलेले आहेत, त्यासाठी मी काय वाचू, कुठून वाचू, ही जे तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर होऊ शकतं त्यातून.
की तुम्हाला ते रेडीमेड तिथं त्या ठिकाणी मिळेल. आणि आता मग ते सर पुस्तक नवीन आहे, किती रिलायबल आहे, हे प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. कारण ॲक्च्युअल कॉपी मी स्वतःही पाहिली नाही. मी फक्त त्याची जी सॅम्पल आपल्याला माहिती की बुकची सॅम्पल PDF वगैरे मिळते, तर ती बघून मी तुम्हाला हा रिव्ह्यू देतो आहे. पण मला वाटतं की काहीतरी वाचावं, है ना. आणि जसं की आपण HRDचं पुस्तक बघून सांगू शकतो पुस्तकाची क्वालिटी कशी आहे, तर ते खूप चांगली असल्यामुळं मी हे तुम्हाला इथे रिकमेंड करायला मला काही हरकत वाटत नाही, की तुम्ही ते पुस्तक वाचून त्यातून ते टॉपिक्स तरी तुम्ही त्याच्यावर रिलाय राहू शकता, की जे टॉपिक तुम्हाला इतरत्र कुठं आत्ता एक्झॅक्ट मिळत नाही आहेत. त्या पुस्तकाचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे झालं संदर्भांबद्दल. आता थोडंसं अभ्यासाच्या पद्धतीबद्दल. तर सिलेबस पॉईंटनुसार पुन्हा एकदा अभ्यास करा. पॉलिटी पार्ट 1 जो आहे भाग, त्याच्यामध्ये सिलेबस पॉईंट 4च जरी असले तरी त्याच्यामध्ये भरपूर छोटे छोटे सब टॉपिक त्यांनी ॲड केलेत. प्रत्येक टॉपिक कवर झाला पाहिजे सिलेबसचा, हे पहिलं काम. लक्ष्मीकांतच्या पुस्तकात सगळंच आहे, सगळंच दिलेलं आहे. आणि सगळंच लक्ष्मीकांत आपल्याला मेन्सला आहे असाच आहे, जवळजवळ सगळंच आहे. काही टॉपिक्स रँडम सोडून दिले तर त्याचा व्यवस्थित अर्थ लावून आपल्याला सिलेबस कवर करायचा आहे. वेळेत सिलेबस कवर करायचा. फार तर 20 दिवस असा पूर्ण पेपर सिलेबस कवर करण्यासाठी तुम्ही वापरा. डिपेंड करतं, जर कोणी जॉब वगैरे करत असेल तर त्यांना थोडंसं वेळ लागू शकतो जास्तीचा. असं सिलेबस पॉईंटच्या एक घटकावर काही ना काही वाचलं गेलं पाहिजे, याचं लक्ष तुम्ही नक्की द्या. आणि आहेत त्या पुस्तकातूनच वाचायचं काही ना काही. आणि इंटरनेटचा वापर वगैरे त्या ठिकाणी करा जिथं तुमचं पुस्तक वाचून झालेलं आहे, कंप्लीट तुम्ही त्याचं नोट्स आऊट केलेलं आहे, आणि तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की इथे थोडंसं प्रश्न वेगळे विचारले जातात, तेव्हा तुम्ही इंटरनेट वापरा. इंटरनेटचा वापर हा प्रत्येक पेपरला ह्याच स्टेजला करावा, जेव्हा तुम्ही तुमच्या अवेलेबल रिसोर्सेसचा पुरेपूर वापर केलेला आहे तेव्हा. नाहीतर तुम्ही इंटरनेटच्या ते जाळं आहे शेवटी, त्यात अडकून पडाल. असं नको व्हायला. आता एक आपण 3 पुस्तकं 2 पुस्तकांची लिस्ट पाहिलेली आहे. आता बघा, समजा तुम्ही पहिला घटक करताय, म्हणजे पॉलिटीतला जो संविधान निर्मिती आणि प्रक्रिया हा घटक आहे, किंवा त्याच्यापुढे संसदेचं कार्य, राष्ट्रपतींचं कार्य, हे सगळं कुठलाही एक रँडम चॅप्टर. समजा संसद आहे, तर संसद हा चॅप्टर करता आहात. आपल्याला याच्यासाठी रेफरन्स काय वापरायचा आहे, तर एकमेव आपलं लक्ष्मीकांतचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक. मग पहिलं काम काय, तर राज्यसेवा मुख्यला आत्तापर्यंत आलेले त्या घटकावरचे प्रश्न वाचणे. कशातून वाचणार, प्रश्नसंचाच्या प्रश्नविश्लेषणाच्या पुस्तकातून. मग ते कोणतं वापरणार, आत्ता जसं आपण बोललो की जर तुम्ही सक्सेसचं वापरलं तर त्याचे काही चांगले फायदे मिळू शकतात, म्हणून ते पुस्तक वापरलं तर वेल अँड गुड. नसेल तुमच्याकडे जे असेल ते चोरमले सरांचं असेल, ज्ञानदीपचं असेल, किंवा दुसऱ्या तिसऱ्या पब्लिकेशनचं असेल, त्यातून प्रश्नविश्लेषणाच्या पुस्तकातून व्यवस्थित प्रश्न वाचून काढणे, त्या खाली दिलेली माहिती, स्पष्टीकरण तेही वाचणे. बऱ्याचदा होतं काय माहिती आहे, की कॉमन टॉपिक जे असतात, समजा संसद आहे, पार्लमेंट, हे राष्ट्रपती किंवा कुठलेही पार्ट 1 मधले, हे आपल्याला काय वाटतं की आपल्याला हे माहितीच तर आहे, पाठच तर झालेलं आहे. मग आता पुन्हा खालचं एक्सप्लेनेशन काय वाचायचं. किंवा मग हा चॅप्टर मी आत्ता प्रिलिम्सला वाचला होता महिनाभरापूर्वी, 15 दिवसापूर्वी. मग ठीक आहे, मी फक्त हायलाईट्स बघून घेतो. तर आत्ता तसं नका करू, कारण आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, 4 महिने आहेत. एकदा शांतपणे असं समजा की आपल्याला काहीच येत नाही, सगळं समजून घेण्याच्या पद्धतीनं वाचा. आणि होतं वाचणं. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मग हे जर इन डिटेल इतकं करत बसलो तर होईल का, होतं वाचणं. त्याची पद्धत थोडीशी व्यवस्थित तुम्ही जर ठेवलीत तर तुमचं नक्की वेळेत कवर होतं. पण आत्ता पहिली रीडिंग आहे असं समजून व्यवस्थित वाचन करावं. तर प्रश्नसंचाच्या पुस्तकातून तो चॅप्टरचे रिलेटेड प्रश्न वाचावेत. तो चॅप्टर लक्ष्मीकांत किंवा कोळंबे या पुस्तकातून वाचून कंप्लीट करावा पार्ट 1साठी. आता पार्ट 2चे जे सेक्शन्स आहेत, समजा प्रेशर ग्रुप्स अँड पॉलिटिकल पार्टीज हा चॅप्टर आहे, तर हा चॅप्टर लक्ष्मीकांतमध्ये पण दिला आहे आणि युनिकच्या पुस्तकात पण दिला आहे. तर काय करायचं, पुन्हा एकदा प्रश्नसंचातून ते प्रश्न वाचून काढायचे मेन्सचे आत्तापर्यंतचे. त्याच्यानंतर लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून तो चॅप्टर वाचायचा. भलेही तो माहिती आहे आपल्याला, छोटासा दिला आहे, डिटेलमध्ये नाही दिला आहे. आणि युनिकमध्ये भरपूर डिटेलमध्ये दिला आहे, त्यातही काही थोडंसं फापट पसारा आहे, तो बाजूला काढायचा आहे. स्टील दोन्ही पुस्तकातून तो चॅप्टर वाचा. लक्ष्मीकांतमध्ये पण काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या आणि चांगल्या दिलेल्या आहेत, त्या तुमच्या डोळ्याखालून जातील. सेम युनिकच्या पुस्तकातूनही वाचा. त्याच्यामध्ये
ज्या इरिलेवंट गोष्टी तुम्हाला वाटतात पेपर पाहिल्यानंतर लक्षात येतं, प्रश्न पाहिल्यानंतर कुठलं इरिलेवंट कुठलं रिलेवंट हे कळतं. ते थोडंसं स्किप करायचं आणि बाकीचं वाचायचं. आता हे पहिली रीडिंग असेल तर काय स्किप करायचं आणि काय वाचायचं कळणार नाही. त्यामुळे त्यांनी वाचून घ्यावं, सगळंच वाचून घ्यावं आणि वाचल्यानंतर काय महत्त्वाचं त्याला अंडरलाईन करा. आणि ज्यांना माहिती आहे की काय रिलेवंट आहे वगैरे, तर त्यांनी थोडंसं जे रिलेवंट आहे त्याला व्यवस्थित वाचून काढणार. तर ह्या पद्धतीने तुम्ही पार्ट 2चे चॅप्टर करावे. मग कायदे आहेत. कायद्याचं तसं करायचं की प्रश्न वाचणे, प्रश्न वाचल्यानंतर युनिकच्या पुस्तकातून कायद्याचं बेसिक फ्रेमवर्क वाचून काढणे आणि मग PDF मधून नोट्स काढणे. ह्या पद्धतीनं हा सिलेबस तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित रीतीने कवर करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, फॅक्ट लिहून काढणे, नोट्स काढणे. पुन्हा सगळ्या सिलेबसचं आता जसं वाचत होतात तुम्ही, ज्यावेळी वाचत होतात त्याच वेळी हे काम करायचं आहे की प्रश्नसंचाच्या पुस्तकातून वाचताना त्यातच काही महत्त्वाचा डेटा जर वाटला, जो पुस्तकात आहे की नाही याच्याबद्दल शंका वाटली, तर तिथंच अंडरलाईन करून ठेवायचा, कुठेतरी मार्जिनमध्ये लिहून ठेवायचा किंवा डायरेक्टली आपल्या वहीमध्ये उतरून घ्यायचा. चॅप्टर बुक 1मधून वाचताना तिथं जो महत्त्वाचा डेटा वाटतो आहे, फॅक्ट वाटत आहेत, बाजूला लिहून काढायचा. हे लिहून काढणं खूपच गरजेचं आहे. याला तुम्ही पर्याय शोधू नका. याला पर्याय शोधत बसलात तर त्याची रिव्हिजनची तुमची पूर्ण खिचडी होऊन जाते. शेवटच्या काळामध्ये तुम्ही फार फार तर 2, 3, 4, 5 वेळा रिवाईज करू शकता. पण जे फॅक्टची वही वगैरे नोटबुक तयार करतात ना, ते नोटबुक ते रोज वाचू शकतात अक्षरशः. कारण 1.5-2 तास, फार फार तर 3 तासात नोटबुक वाचून होते पॉलिटीची, HRDची. पण त्यांच्या रिव्हिजन किती होतील याचं लक्षात घेतलं तर साधारण 20-20, 25-25 रिव्हिजन त्यांच्या होऊ शकतात त्या नोटबुकच्या. मग स्कोअर जर बनवायचा असेल आपल्याला खूप चांगला, तर आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळं फॅक्ट्स लिहून काढायची सवय आतापासून लावा आणि पूर्ण सिलेबस कवर करता करता तुम्हाला ती आपोआप सवय डेव्हलप झालेली असेल. याच्यामध्ये एक पर्याय असा आहे की म्हणजे बसून 4-5 तास बसून एक चॅप्टर संपवताच नोट्स काढणे हा जसा पर्याय आहे, तसं असंही करू शकता की सिलेबस पॉईंट कंप्लीट करताना मार्जिनमध्ये वगैरे मुद्दे लिहून ठेवायचे, जे महत्त्वाचं वाटतं ते, किंवा स्टिकी नोट्सवर. आणि नेक्स्ट आपला साधारण पार्ट 1 संपला 4-5 दिवस किंवा 8 दिवसाच्या गॅपनंतर, तर 8 दिवसात पार्ट 1 संपला ना की मग 2 ते 3 दिवस बसून जे महत्त्वाचं तुम्ही बाजूला काढलं होतं ते एका नोटबुकमध्ये मेंटेन करायचं. ठीक आहे, हे असं तुम्ही करू शकता. आणि मग तुमच्याकडे एक नोटबुक राहील, जी तुमच्या पुढच्या रिव्हिजनच्या वेळी पुन्हा रिफाईन करायचं, पुन्हा काही ॲडिशन करायची. अशी ॲडिशन तुम्ही परीक्षेच्या तोंडापर्यंत वगैरे करू शकता. म्हणजे परीक्षा 15 दिवसावर वगैरे आली की मग थांबायचं, ते ॲडिशन वगैरे बंद करून आपण डायरेक्ट फक्त तेवढी नोटबुकच पाहायची, बाकी पुस्तक बघायचं नाही. याच्या व्यतिरिक्त करंटचे काही गोष्टी आहेत, जे काल जी HRD टाकली होती त्याच्यामध्ये मी मेन्शन केलं नव्हतं, पण याच्यात करतो आहे, ते त्यालाही लागू असणार. करंट अफेअर्सचे जे काही मुद्दे आहेत तर ते कुठून करायचे आणि कधीपासूनचे करायचे. तर साधारण वर्षभर आपण जसं टोकताळा आहे, तर साधारण आपली ऑगस्ट 2021मध्ये परीक्षा होणार आहे असं आपण धरून चालतो आहे. तर साधारण ऑगस्ट 20पासून ते करंटचे मॅगझिन वगैरे तुम्ही बघा. ते प्रिलिम्सला वगैरे वाचले असेल तुम्ही. आता ह्या वर्षी प्रिलिम्सला जुनं होतं त्यामुळे ते वाचल्याच तुमचं झालं नसेल, पण ॲटलिस्ट आता ते कधी वाचायचे ते नंतर बघता येईल. ॲटलिस्ट आतापासून म्हणजे जानेवारीपासूनचे मॅगझिन तरी तुम्ही तुमच्याकडे कलेक्शनला ठेवा. ते वाचून काढा वेळोवेळी, जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल वेगळा. आणि वाचल्यानंतर तिथंच अंडरलाईन करून ठेवायचं आणि सिलेबस पॉईंट मेन्शन करून ठेवायचा. हे म्हणजे जी काही बातमी वाचली, समजा सामाजिक घटकातली एखादी शिक्षणासंबंधित बातमी वाचली, तिथं पेपर 3 म्हणून नमूद करा, जेणेकरून पेपर 3 रिवाईज करताना ते मॅगझिन पण सोबतच ठेवायचे. HRD पॉलिटी रिव्हिजन करताना लगेच रिव्हिजन त्याची पण करायची आणि ते खूपच महत्त्वाचं वाटलं तर लगेच आपल्या नोट्समध्ये ॲड करायचं त्याला रिव्हिजनच्या वेळी. तर ह्या पद्धतीनं जर केलं तर तुम्हाला करंट अफेअर्स हा वेगळा विषय राहणार नाही, ह्याचा भाग होऊन जाईल या प्रक्रियेचा तुमच्या. सांगायला सोपं आहे, पण हे करायला प्रत्यक्षात खूप अवघड आहे. याची जाणीव मला आहे, तसे तुम्हाला जे करताना त्याची जाणीव होईल, किंवा जे जुने करणारे आहेत त्यांना चांगलंच माहिती असणार की सर सांगतात तर खूप चांगलं, पण हे एवढं सोपं आहे का? नक्कीच नाही आहे सोपं. सोपं असतं तर सगळ्यांनाच चांगले मार्क आले असते ना. तर तुम्ही जोर करणार नाहीत तोवर ते कळणार नाही. चांगल्या पद्धतीनं करणं सुरू करा. एक गोष्ट तुम्हाला डिकोड व्हायला लागेल आपोआप. सो हे पॉलिटीबद्दल होतं. आता राहिलेल्या 2 पेपरबद्दल पण अजून 2 ऑडिओ
आपण करू. त्याच्यानंतर अजून काही वेगळे मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी पण काही ऑडिओ नक्की करेल. ओके, धन्यवाद.